देवळालीतील निसळ गावंडे मळ्यात 2 बिबट्यांचा मुक्त संचार. पिंजरा लावण्याची परिसरातील रहिवाशांची मागणी. देवळाली कॅम्पच्या सह्याद्रीनगर लगतच्या गावंडे मळ्यात गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास 2 बिबटे मुक्त संचार करीत असल्याचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. नाशिकच्या वन विभागाने या भागात त्वरित पिंजरा लावून बिबट्यांना इथून स्थलांतरित करावे अशी मागणी विठ्ठल गावंडे, वैशाली गावंडे, रुपाली दळवी, शोभा निसाळ, सुवर्णा जाधव यांनी तसेच परिसरातील रहिवाशांनी केली आहे. यापूर्वी रुपाली निसाळांच्या घराबाहेरच्या अंगणातून त्यांच्या पाळीव श्वानावर हल्ला करून बिबट्याने त्यास भक्ष्य बनवले होते. देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगरच्या गावंडे मळ्यात रुपाली निसाळांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्यांचा हा थरारक हल्ला कैद झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशी धास्तावले होते. त्यानंतर वनविभागाने तेथे पिंजरा देखील लावला होता. मात्र बिबट्याने पिंजऱ्याला हुलकावणी दिली. यापूर्वी देखील 8 महिन्यांपूर्वी गावंडे मळ्यात एक 4 वर्षाचा नर बिबट्या वनविभागाने पिंजरा लावून रेस्क्यू करून नेला आहे. आता पुन्हा 2 बिबटे या परिसरात संचार करीत असल्याने येथील रहिवाशी यांच्यामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. सदर बिबट्यांना लवकरात लवकर रेस्क्यू करून नेण्यात यावे अशी मागणी परिसरातील शोभा निसाळ, वैशाली गावंडे, शांता गावंडे, सुवर्णा जाधव, रुपाली दळवी, दीपाली कांडेकर, संगीता उफाडे, आशाराव, छाया कांडेकर, प्रिया कांडेकर, विठ्ठल गावंडे, रमेश दळवी, अंकुश गावंडे यांनी केली आहे. घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात शेतकरी वस्ती असल्याने पाळीव कोंबड्या, शेळ्या, पाळीव श्वान, इतर जनावरे असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्या या परिसरात पुन्हा पुन्हा येतोय. त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी होत आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.